झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवाजी पार्क मधल्या बाळासाहेबांच्या समाधी स्थळाचा वाद आज संपेल असं वाटत असताना शिवसेनेनं आता आणखी एक दिवस वाढवलाय। आजच्या ऐवजी हा चौथरा उद्या हलवला जाणार असल्याचं शिवसेनेनं जाहीर केलंय। शिवाय या चौथऱ्यासाठी पर्यायी जागांचे 3 पर्याय महापालिकेला शिवसेनेनं दिले। शिवाजी पार्कवरील हे बांधकाम सोमवारी हटवलं जाईल असं शिवसेनेनं जाहीर केलेलं होतं। उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय स्वतः या ठिकाणी येऊन विधिवत पूजा करतील आणि मग शिवसेना स्वतः हा चौथरा हटवेल असं रविवारी सांगितलं जात होतं। मात्र शिवसैनिक इथं दर्शनाला येत असल्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करत एक दिवस पुढे ढकलण्याचं जाहीर करण्यात आलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवाजी पार्कमधील अंत्यसंस्काराचा चौथरा शिवसेनेकडून आज हलवला जाणं अपेक्षित होतं। तशा पद्धतीचं लेखी आश्वासन शिवसेनेनं राज्य सरकार आणि महापालिकेला दिलं होतं। मात्र त्या बाबतीत कुठलीही कार्यवाही शिवसेनेकडून आज झाली नाही। दरम्यान शिवाजी पार्कमध्येच शिवसेना प्रमुखांचं स्मृतीस्थळ असावं या बाबतीत पर्यायी जागांचा शोध शिवसेनेकडून सुरू झालाय। शिवाय या चौथऱ्यासाठी पर्यायी जागा देण्याची मागणीही पुढे आलेली आहे। शिवसेनेनं महापालिकेला 3 पर्यायी जागा सुचवल्या आहेत। यातली एक जागा पालिकेनं द्यावी अशी आग्रही मागणी शिवसेनेनं आता केली आहे। महानगरपालिकेकडनं जागा देतो अशा प्रकारचंच आश्वासन आहे। किंबहुना आम्हाला फक्त आश्वासनावरती न राहता ते कायदेशीररित्या मिळावं अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे की ज्या ठिकाणी पुन्हा आपण स्थापना करू विधिपूर्वक त्या ठिकाणी पुन्हा अशा प्रकारचे कोणतेही वाद होऊ नयेत। महापालिका ही पर्यायी जागा केव्हा आणि कुठे देणार आणि मंगळवारी तरी हे बांधकाम हलवलं जाणार का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। झी 24 ताससाठी दिनेश दुखंडे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।